नूतन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्यासमोर सोलापुरातील आव्हाने। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या गृह विभागाने राज्यातील 42 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत। त्यामध्ये काही अधिकाऱ्यांना पदोन्नती मिळाली आहे। मागील काही दिवसांपासून पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचा सिलसिला चालू आहे। या बदल्यांमध्ये सोलापूरचे पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांची बदली झाली असून त्यांना सहसंचालक महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे। त्यांच्या जागेवर जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांना पदोन्नतीने सोलापूरच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती मिळाली आहे। त्यांच्या समोर अनेक आव्हाने आहेत। त्या अशा: गंभीर गुन्हे, चोरीच्या घटना। सध्या सोलापूर शहरातून अल्पवयीन मुलींचे मोठ्या प्रमाणात मिसिंग आहेत। 2 समाजात राजकीय अशांतता, छडा लावण्याचे नित्य आव्हान पोलीस आयुक्तांसमोर असणार आहे। त्याचबरोबर सोलापुरातील अवैध धंदे, अवैध सावकारी, डान्स बार, मटका, अंडा ऑमलेट, फिश फ्राय, चिकन 65च्या गाड्यावर सर्रासपणे खुलेआम दारू विक्री व्यवसाय व अवैध विषारी ताडी गल्लोगल्ली निर्माण झालेले दादा भाऊ यांच्यावर नियंत्रण मिळवावे लागणार आहे। याशिवाय शहरात अंतरिम वाहतूक व्यवस्था व्यवस्थित करण्यासाठी मोठी कसरत पोलीस आयुक्तांना करावी लागणार आहे। सध्या लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून शहरात या दरम्यान शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवत शहरात कोणत्याही प्रकारची जातीय तेढ निर्माण होणार नाही याकरिता नूतन पोलीस आयुक्तांना मोठी कसरत करावी लागणार आहे। एस राजकुमार हे सन 2010 IPS बॅचचे आहेत। आतापर्यंत नागपूर शहर पोलीस आयुक्त, नागपूर लोहमार्ग पोलीस अधीक्षक व यवतमाळ येथे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून 4 वर्ष सेवा बजावली आहे। या काळात त्यांनी अधिक गुन्ह्याची उकल केली असून एम राजकुमार सोलापूरला पदोन्नतीने येत असून अशीच सिंगम स्टाईल दमदार कामगिरी सोलापुरात करून आपली ओळख निर्माण करून सर्वसामान्य सोलापूरकराच्या मनावर अधिराज्य गाजवतील अशी माफक अपेक्षा सोलापूरकर करत आहेत। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।